हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. नाही. मग कसली वाट बघताय? की कोणीतरी येईल आणि हवेलीच्या चाव्या आयत्या तुमच्या हातात आणून देईल? की या ठाकूर साहेब, ही घ्या तुमची हवेली. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, जोपर्यंत ते तुमचे भाऊ या हवेलीत आहेत ना, तोपर्यंत तुमची डाळ शिजणार नाहीये. हा, समजत नाहीये सौदामिनी. या हवेलीचा अर्धा मालक तर मी जन्माला आलो तेव्हाच झालो. पण मला या हवेलीचा पूर्ण मालक व्हायचा आहे. जर मी मनात आणलं तर असा चुटकी सरशी शंकर सिंगला माझ्या मार्गातून कायमचा हटवू शकतो. कोणाला थांगपत्ता सुद्धा लागणार नाही आणि भुर्रकन उडून जातील ते. पण ह्याचा फायदा काय? नाही विचार करणं काय होणार आहे. नाही, माझा शत्रू माझा मोठा भाऊ नाहीये. माझा शत्रू आज जर कोणी असेल तर तो म्हणजे विजय सिंग आहे. जर कोणाच्या जमा खर्चाचा हिशोब चुकता करायचा असेल ना, तर तो विजय सिंगचा करायचा आहे. मान्य? काही वर्षांपूर्वी मोठा भाऊ आणि माझ्यात वितुष्ट निर्माण झाली होती, पण आज माझा शत्रू फक्त विजय सिंगच आहे. आणि जर कोणाचा खेळ संपवायचा आहे तर तो विजय सिंगचाच संपवायचा आहे. तुझ्या मठ्ठ डोक्यात हे काही शिरणार नाही. नुसता भुसा भरलाय. जा आपल्या कामात लक्ष घाल. निघ जा. चल. मी तर माझं काम करतेच आहे, पण तुम्ही तुमचं काम विसरू नका म्हणजे झालं. तू तुझ्या जिभेवर ताबा ठेवलास तर प्रत्येक गोष्ट लक्षात राहील माझ्या. विजय, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता मला मुळीच बोलता येणार नाही, खूप कामं आहेत. विजय, माझं तुमच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. मला माहिती आहे तुला काय सांगायचंय ते, आणि मला त्या गोष्टीवर कसलीच चर्चा करायची नाहीये, समजलं? विजय, तुम्हाला जे वाटते तसं काहीच नाहीये. मला तुमच्याशी जे बोलायचं आहे ते बाबांच्या संदर्भात आहे. विजय, तुम्ही माझं ऐकून का नाही घेता? मी म्हणाले ना की मला महत्त्वाचं बोलायचंय. तुम्हाला ती गोष्ट कळणं महत्त्वाचं आहे. मी सांगितलं ना की मी नाही बोलू शकत. उद्या NGOचं प्रेझेंटेशन आहे, त्याची तयारी करतोय. माझ्याकडे वेळ नाहीये, प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. म्हणजे माझं बोलणं आता तुम्हाला खटकायला लागलंय. विजय, आजकाल तुमच्याकडे माझ्यासाठी आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी वेळच नाहीये का? आता तुमच्या आयुष्यात माझं काहीच महत्त्व नाहीये? प्रश्न महत्वाचा नाहीये. आता वेळ नाहीये म्हणजे नाहीये, दॅट्स इट. माझ्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये? का नाहीये? बोला ना, का नाहीये? तुम्हाला माझ्यासाठी वेळ काढावा लागेल. तुम्हाला माझं ऐकून घ्यावं लागेल. भारती, विजय, तू इथे बसलायस आणि मी तुझी खाली वाट बघत होते. का? कशासाठी? अरे बाबा, जेवण थंड होतंय. चल, सगळे वाट बघत बसलेत. मला जेवायचं नाहीये. असं का बोलतोयस तू? सगळे वाट बघतायत विजय.
ज्योती, मी सांगितलं ना की मला जेवायचं नाहीये. बरं बाबा, ठीक आहे. माझ्यासाठी नाही, पण तुझ्या आईसाठी तर जेवूच शकतोस ना. त्यांनीच मला इथे पाठवलं. चल. चल चल माफी माग. अगं चल माफी माग ताराजींची. बेअक्कल कुठली. चल पाय धरून माफी माग. राहू दे. ह्यांना माफी मागायची काही गरज नाही. जा, ह्यांना घरी घेऊन जा. असं म्हणू नका ताराजी. अहो ह्या बाईमुळे तुम्ही नुसता वैतागलोय. माझा श्वास घेणंही कठीण केलं हिने. जिथे जाईल तिथे आगीत तेल ओतायचं काम करते ही. काय करू, असं वाटतं हिला घरातच डांबून ठेवायला हवं, पण नाही ठेवू शकत ना. आमचं कामच आहे दारोदारी फिरणं. हिला माफ करा ताराजी. मी तुमच्या समोर हात जोडून माफी मागतो. तुम्ही ही गोष्ट गुरुजींच्या कानावर घालू नका. मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अरे दादा, तुम्ही का हात जोडताय आणि कशाला मला पापाचे भागीदार बनवत आहात? जाऊ दे, तुम्ही आता घरी जा. अगं उभं राहून तोंड काय बघतेस? माफी माग ना त्यांची. माफी माग ना. दादा, हे तुम्ही काय करताय? मला क्षमा करताना त्या दिवशी मी जे काही बोलले ते माझ्या मनातलं होतं. मला कुणीच काही बोललं नव्हतं. मला क्षमा कर. अगं गुरुजींच्या नावाला काळीमा फासताना थोडी सुद्धा लाज नाही का वाटली तुला? अगं कोण नाही ओळखत गुरुजींना ह्या गावात. अगं किती मानाने मिरवतं त्यांचं कुटुंब गावात. हं? जाऊ द्या ना दादा. ताईंनी क्षमा मागितली, हेच खूप आहे. आणि हो ताई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. एका बाईसाठी तिचं चारित्र्य सगळ्यात अनमोल असतं. लोकांना त्यावर चिखलफेक करणं खूप सोपं आहे. त्याची चेष्टा उडवणं, असं वाईट साईट बोलणं. पण तोंडाला येईल ते वाटेल तसं बोलण्या अगोदर एकदा तरी विचार केला पाहिजे ना. मजा मस्करीमध्ये तुम्ही बोलून जाता, पण ज्याच्याबद्दल तुम्ही बोलताय त्याच्यावर काय परिणाम होईल, त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होईल, याचा तरी विचार करायला हवा ना. आणि हे जर बाबूलालला कळलं तर त्याला काय वाटेल? लहानपणापासून एकत्र खेळलोय आम्ही आणि गुरुजींनी तर आम्हाला लिहायला वाचायला शिकवलंय. शाळेत असताना परीक्षेच्या वेळी फीस नसताना गुरुजी स्वतःहून माझ्या परीक्षेची फीस भरायचे आणि तू गुरुजींना बदनाम करायला निघालीस. अगं असं वाटेल ते बरळण्याआधी तुझी जीभ झडून का नाही पडली? तुला तर सोडून काढावं असं वाटतंय मला. ह्या बाईने दादा! सगळं कठीण केलंय माझं. दादा, तुम्ही काय करताय हे? माती केली माझ्या आयुष्याची. मला क्षमा कर तारा. मला क्षमा कर. माझी चूक झाली, खूप मोठी चूक झाली. मी इतकं मोठं खोटं बोलले. स्वतःच्या खोट्या सुखापायी तुमच्या मनावर जखमा केल्या. मला क्षमा. असो, तुम्ही माझी बदनामी तर केलीतच, सोबत दादांचंही नाव धुळीला मिळवलं. आता त्यांचीही माफी मागा. जा. मला क्षमा करा. मी तुमची माफी मागतो ताराजी. तुम्ही आम्हाला क्षमा करा, पण ही गोष्ट गुरुजींपर्यंत पोहोचू देऊ नका. ठीक आहे, नाही घालणार. ठीक आहे, आता जा. बघितलं सासूबाई हिचं खरं रूप.
आता तर वाटतंय की डोळ्यावर पट्टी बांधूनच वावरावं लागेल. पट्टी बांधून? कुणाला पट्टी बांधून वावरावं लागणार आहे? काय व्हायचं बाकी आहे सासूबाई? एखाद्याच्या डोळ्यातलं पाणी अटलं असेल तर कोण काय करू शकतं? पट्टी तर बांधावीच लागेल ना. हे तू काय बोलतेयस? मला तर काहीच समजत नाही. काय झालंय ते नीट सांग. ती सरपंच बाई ह्या घरात रीतभात सोडून वागली तर घरातल्या मोठ्यांचा काय आदर राहणार आहे हो? अरे ह्या घरात ती अशी वावरते जसं की ती कोणी फिल्मची हिरोईनच आहे. असं? भारतीनं काय केलं का? काय केलं तिने? आता काय सांगायचं सासूबाई? असं वाटतं की सगळी लाज शरम तिने वेशीवरच टांगलीये. विजय भाऊजींचं काय हो? ते तर पुरुष आहेत, पण तिला तर स्वतःला कळायला हवं ना. ती तर ह्या घरची छोटी सून आहे ना. अगं पण तिने असं केलंय तरी काय? काही सांगणारच का? काय सांगू सासूबाई, मला तर सांगताना सुद्धा लाज वाटते. काय माहित त्या दोघांमध्ये असं काय झालं की भारती पुढे पुढे आणि विजय भाऊजी मागे मागे. एवढा मोठा दिवाणखाना आहे आणि विजय भाऊजींनी भारतीचा हातच पकडला. आता सांगा, एवढ्या मोठ्या दिवाणखान्यात आणि तिथे अशा प्रकारचं वर्तन चांगलं दिसतं का? आणि तेवढ्यात बरं झालं की ते काकींनी बघितलं. जरा विचार करा सासूबाई, काका सुद्धा येऊ शकले असते किंवा तेव्हा बाबा सुद्धा येऊ शकले असते. त्यांनी हे पाहिलं असतं तर काय झालं असतं? काय वाटलं असतं त्यांना? अगं छोटी काकी काही बोलली का? अहो सासूबाई, काकींच्या हातात असतं ना तर माहित नाही त्यांनी काय केलं असतं. पण चांगलं झालं सासूबाई तिथे काकीच आल्या म्हणून, नाहीतर माहित नाही त्यांनी अजून काय काय केलं असतं तिथे. हळूहळू ती आपले रंग दाखवते सासूबाई. आणि का नाही दाखवणार? माहेरी काय शिकलीये ती? हेच तर शिकलीये आणि तेच रंग ती इथे उधळते. हे बघा सासूबाई, तिला तुम्ही समजावून सांगा. मला तर हे मुळीच पटत नाही. पटलं तर मला सुद्धा नाही. अगं ही पटण्यासारखी गोष्ट आहे का? एक काम कर, जा आणि लवकर भारतीला इकडे पाठव. हो. आई ते अगं भारती, विजयशी काही बिनसलंय का तुझं? नाही आई, असं तर काहीच झालं नाही. बिनसलं नसेल तर चांगलंच आहे. असं होई नाही. त्याचं कसं आहे ना, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचे खटके उडत राहिले ना तर नवरा बायकोच्या संसारात मिठाचा खडा पडतो. आई मी सांगितलं ना तुम्हाला, असं काहीच नाहीये. आमच्या बाजूने तुम्ही निश्चिंत राहा. मला माहितीये की तू खूप समजूतदार आहेस आणि तुझ्यात गोष्टी सावरून घेण्याचं कसब आहे. पण तरीही काय करू, आई आहे ना, काळजी वाटतच राहते. एक मिनिट. हे घे, हे तुझ्याजवळ ठेव. भगवान शंकरांचा प्रसाद आहे, रुद्राक्ष. हे जवळ ठेवल्याने मन नेहमी शांत राहतं. तुमच्या इच्छेचा मान ठेवून हे घेते. माझं मन तर तसंही खूप शांत आहे. हो माहितीये, पण हे सुद्धा माहितीये की या घरात कोण काय करतंय आणि कुणाला काय काय करायचंय. म्हणून हे जवळ ठेव, तुझं रक्षण करेल. जा. वा, तर महाराणीला सोनं नाणं दिलं जातंय. बाईचं लक्षण तिच्या स्वयंपाकावरून समजतं. काय ग ज्योती, हा सगळा पसारा काय मांडून ठेवलायस? आवर सगळं. आणि हो महाराणीजी, भाजी जरा चविष्ट बनवा. नुसत्या शिजवून ठेवू नकोस. माणसांना खायचंय, जनावराला नाही. आवरा पटापट. भारती, माझ्यासाठी एक छोटं काम करशील प्लीज? त्याचं काय ना की मिरची
मला कापता येत नाही. हाताची फार जळजळ होते. तर तर प्लीज जरा मिरची कापून देशील? जरा लवकर कापून दे. त्याचं काय ना की डाळीला फोडणी घालायची आहे. ही डाळ कोणी बनवली? काय झालं काकी? भारतीने. सरपंचगिरी व्यतिरिक्त कुठलं काम येतं की नाही? तुझ्या माहेरच्यांनी हेच शिकवलंय? काकी मीठ घातलं तर होतं. कदाचित कमी पडलं असेल. म्हणे मीठ कमी पडलं असेल. आणि तू पटापट हात चालव. स्वयंपाकाच्या नावाने नुसती बॉम्बे आणि म्हणे आम्ही करतो. काकी अहो मी घालेन, फोडणी घालेन ना तेव्हा मी मीठ सुद्धा घालेन. काकी जर तुम्ही परवानगी दिली तर मी माझ्या काकीला जरा भेटून येऊ. आईनी परवानगी दिली होती. त्या म्हणाल्या की तुम्हाला विचारून जा. एकाच गावात लग्न झालं याचा अर्थ असा नाही की रोज रोज माहेरी चक्रा मारायच्या. एक आमचे दिवस होते, वर्षातून कसं बस 2दा जायला मिळायचं, ते सुद्धा 4-5 दिवसांसाठी. आणि आजकालच्या मुली बघावं तेव्हा माहेरी. आपलं काम कर. काकू अहो जाऊन येऊ दे ना त्या बिचारीला. त्याचं कसं आहे, माहेरची खूप आठवण येत असेल तिला. हो ना भारती? ठीक आहे ठीक आहे, जा जाऊन ये. पण आधी आपलं काम पूर्ण कर. आणि हो, ही नाटकं रोज रोज नाही चालण्याची. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू सुद्धा ठाकूर घराण्याची सून झालीयस. आणि हे मला अजिबात सहन होणार नाही की या हवेलीच्या सुनेने छोट्या लोकांमध्ये उठबस करावी. काय हात सोडा. अगं हात सोडा. मी म्हणाले हात सोडा. अगं माझं ऐकून तरी जे घे. काही बोलायचे ते नंतर बोला. हात सोडा. अगं मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मी म्हणाले हात सोडा. बोला काय बोलायचंय? भारती विजयसिंगजी, खूप वेळा कितीतरी अशा गोष्टी घडतात ज्या दिसतात तशा नसतात, आणि ज्या असतात त्या दिसत नाहीत. त्यामुळे तू जे बघितलंस तसं काहीच नव्हतं. तू माझं ऐकून तरी घे. बर, तुम्ही मला जे समजवण्याचा प्रयत्न करत आहात ते मला चांगलंच समजलंय. गैरसमज एकदा होऊ शकतो, 2-2दा 3-3दा नाही. 2-2दा? नाहीतर काय, 2-2दा. त्या दिवशी या लॅपटॉपवर काम करता करता जे हातात हात घेतले जात होते आणि आज तर हद्दच झाली. मांडीवर डोकं ठेवलं जात होतं. खूपच छान. काय प्रगती आहे. तू ज्योतीला ओळखत नाहीस का? तिच्याबद्दल मी वेगळं सांगायला हवं का की ती कशी मुलगी आहे आणि ती कशी संधी शोधत असते? तिला फक्त संधीचा फायदा उचलायचा आहे. अच्छा, ती फायदा उचलते, तुम्ही काहीच करत नाही हो ना? ज्योतीला तर मी चांगलंच ओळख. मला वाटतं की मी तुम्हाला ओळखत नाही. मला फक्त तुम्ही एक गोष्ट सांगा, ज्या अवस्थेत मी तुम्हाला आणि ज्योतीला पाहिलं तसं जर तुम्ही मला बघितलं असतं तर काय केलं असतं? बोला ना, काय केलं असतं? काकी काय ग? जेव्हा बघावं तेव्हा दोघं नवरा बायको दरवाजा बंद करून खोलीत बसले असता. काकी आम्ही तर गप्पा बस. आई बापाने तर फक्त गुलुगुलू बोलायला शिकवले, रीत भात काही शिकवली नाही. घरात 2-2 सासवा आहेत, 2-2 सासरे आहेत, एक विधवा जाऊबाई आहे, छोटी नणंद आहे. पण तुला कसली लाज शरम नाही. सगळी लाज शरम गंगेत सोडून आलीस का? आता गप्प का? दात खिळी बसली का? असं वाटतं ना की काकी, काकी अहो तुम्ही हे काय बोलताय? तू एक शब्दही बोलू नकोस.
पुरुष तर आहेस, पण तुझ्यात पौरुषत्वाचं काही लक्षण दिसत नाही. जर या महाराणीची गुलामी करून झाली असेल तर बाहेर तुझे काका बोलवतायत तुला. आता शाह